आजचा आपला पहिला प्रश्न आहे, भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांच्या जीवनावर आधारित आनंदी गोपाल हा चित्रपट खालीलपैकी कोणी दिग्दर्शित केला आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 समीर विध्वंस. समीर विध्वंस एक दिग्दर्शक आहे, डायरेक्टर आहेत. त्यांनी आनंदीबाई जोशी, भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांच्या जीवनावर आधारित आनंदी गोपाल या चित्रपटाचं दिग्दर्शन केलेलं आहे आणि हा चित्रपट 15 फेब्रुवारी या दिवशी प्रदर्शित होणार आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 समीर विध्वंस. पुढचा प्रश्न, भारत शासनाच्या राष्ट्रीय उत्पादकता परिषदेतर्फे खालीलपैकी कोणता कालावधी राष्ट्रीय उत्पादकता आठवडा म्हणून साजरा करण्यात येत आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 12 ते 18 फेब्रुवारी. 12 ते 18 फेब्रुवारी हा कालावधी किंवा हा आठवडा भारत शासनाच्या राष्ट्रीय उत्पादकता परिषदेतर्फे राष्ट्रीय उत्पादकता आठवडा म्हणून साजरा करण्यात येत आहे. नेक्स्ट, इस्रायल देशाकडून देण्यात येणारा 2019चा डॅन डेव्हिड पुरस्कार नुकताच खालीलपैकी कोणाला जाहीर झाला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 संजय सुब्रमण्यम. भारताचे प्रसिद्ध इतिहासकार संजय सुब्रमण्यम यांना नुकताच इस्रायल देशाकडून देण्यात येणारा 2019चा डॅन डेव्हिड पुरस्कार जाहीर झालेला आहे. हा जो पुरस्कार आहे डॅन डेव्हिड पुरस्कार, हा पुरस्कार इस्रायलमधील दी डॅन डेव्हिड फाउंडेशनतर्फे दरवर्षी विज्ञान, तंत्रज्ञान, सांस्कृतिक व सामाजिक विषयांवरील मौलिक योगदानासाठी दिला जातो. या पुरस्काराचं स्वरूप 10 लाख अमेरिकन डॉलर व मानपत्र असं असून हा पुरस्कार 2019चा नुकताच संजय सुब्रमण्यम यांना जाहीर झालेला आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न, सागरी प्रदूषणाविरोधात लढा देण्यासाठी भारत सरकारने खालीलपैकी कोणत्या देशासोबत करार केला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नॉर्वे. भारत सरकारने सागरी प्रदूषणाविरोधात लढा देण्यासाठी नुकताच नॉर्वे या देशासोबत करार केलेला आहे. या कराराअंतर्गत दोन्ही देश म्हणजे भारत आणि नॉर्वे हे दोन्ही देश आपापले ज्ञान, अनुभव व क्षमता वापरून स्वच्छ व निरोगी महासागर बनवण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. तसेच सागरी संसाधनांचा सतत वापर होऊन निळ्या अर्थव्यवस्थेत किंवा सागरी अर्थव्यवस्थेमध्ये वाढ करण्याचा प्रयत्न करणार आहेत आणि हा करार भारताने नुकताच नॉर्वे या देशासोबत केलेला आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नॉर्वे. पुढचा प्रश्न, ग्रेट ब्रिटनमधील इन्स्टिट्यूट ऑफ कॅन्सर रिसर्च या संशोधन संस्थेने शरीराच्या आत असलेल्या कर्करोगाच्या पेशी नष्ट करण्यासाठी खालीलपैकी कोणते नवीन औषध विकसित केले आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 टिसोट्युमॅब वेडोटाइन. टिसोट्युमॅब वेडोटाइन, त्याला शॉर्टमध्ये टीव्ही असं म्हटलं जातं. हे ग्रेट ब्रिटनमधील इन्स्टिट्यूट ऑफ कॅन्सर रिसर्च या संशोधन संस्थेनं विकसित केलेलं औषध आहे. हे औषध शरीराच्या आत असलेल्या कर्करोगाच्या किंवा कॅन्सरच्या पेशी नष्ट करण्याच्या उद्देशाने विकसित करण्यात आलेलं आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. आता मागच्या व्हिडिओमध्ये विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर. मागच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न विचारला होता, 64व्या राष्ट्रीय योगासन स्पर्धेचे आयोजन खालीलपैकी कोणत्या शहरात करण्यात आले आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 औरंगाबाद. महाराष्ट्रामधील औरंगाबाद या जिल्ह्यामध्ये किंवा या शहरामध्ये या 64व्या राष्ट्रीय योगासन स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते. ही स्पर्धा 29 जानेवारी ते 2 फेब्रुवारी या कालावधी दरम्यान या औरंगाबाद शहरामध्ये आयोजित करण्यात आली होती. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 औरंगाबाद. आता आजच्या व्हिडिओमधला प्रश्न ज्याचं उत्तर तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे, युरोपियन कंपनी एरियन स्पेसच्या एरियन रॉकेटने अवकाशात प्रक्षेपित केलेला GSAT-31 हा भारताचा उपग्रह खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? प्रश्न पुन्हा एकदा, युरोपियन कंपनी एरियन स्पेसच्या एरियन रॉकेटने अवकाशात प्रक्षेपित केलेला GSAT-31 हा भारताचा उपग्रह खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? आरोग्य, शिक्षण, संदेशवहन आणि यापैकी नाही. याचं बरोबर उत्तर तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये नमूद करायचं आहे.